करण्यासाठी सामना सुरू. पंचांचा ग्रीन सिग्नल. दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल ऑन साइडला आडापाडनं मिडविकेटच्या वरून खेळतायत. पॉवर प्ले सुरू आहे. क्षेत्ररक्षण संचारलेलं नाहीये आणि त्या परिस्थितीचा फायदा घेत पहिला बॉल पाठवला मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. हरिभोईरच्या बॅटमधून पहिला शिरगाव धमाका या स्पर्धेतील आदर्श दानिवलीसाठी आदर्श चौकार. धावसंख्या 4 सुरू झालेले. फलकाचा शुभारंभ. फलकाचा हा श्री गणेश होते चौकार. बॅकफुटवर आले. कट केला. कॉपी बुक स्टाईलला खेळतात. बॅकवर्ड पॉईंटचा फिल्डर पाठमोर आहे. एक सिंगल पूर्ण झालेले. दुसऱ्या धावेचा कॉल करत आहेत. तिसरी धाव आणि ती देखील आता आपण बघत आहोत सदरीत्या पुढे झालेले. 3 टोटल पोचते. 7 धावा दाफलकावरती. 7 ऑन बोर्ड. आपल्यासोबत जॉईंट होतील लगेच समालोचन कक्षामध्ये कुमारजी बाबरे. धन्यवाद. तर धन्यवाद दीपक सर. पहिल्या बॉलवर एक चौकार. त्यानंतर आलेला हा 3 धाव. अशा प्रकारे 2 बॉलवर 7 धावा इथे जमवण्यामध्ये यश इथे संपादन झालं. तर ऑन स्ट्राईकला आपण पाहू शकता म्हणजेच धानिवली गावाची रन मशीन मल्हारी भोईर याला आपण पाहतोय ऑन स्ट्राईकला. आणि त्याच्या सोबतीला असणारा म्हणजेच यावेळेस इथे पाहूया सलमान दिया बॉल क्षेत्ररक्षक तिथे आहे वाडिस लोंगापला. आणि नक्कीच एक डाव इथे कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर सध्याच्या घडीला धावा पाहू शकता. धावसंख्या झाले 8 धावा सध्या आपण पाहतोय. आदर्श 11 धानोली संघ सातत्याने मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये चांगला खेळ करत असतात. आज पुन्हा एकदा शिरगावकर चषकामध्ये दाखल झाले आणि नक्कीच आता संघर्ष मात्र या मॅच मध्ये कशा प्रकारे करतील या मॅचच्या दरम्यान इथे सांगू शकाल. मॅच संपल्यावर इथे समजेल की सामना जिंकेल कोण. इथे पाहूया हरीच्या बॅटमधून आलेला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे आणि टिपला जे संपलाय हरी भोईरचा खेळ. विकेट लागते पहिली मैदानामध्ये. बॅटिंग करणारी टीम म्हणजेच धानोली संघाला. तर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय तो मात्र मंगेश भोईर आणि मल्हारी भोईर ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. आणि नक्कीच चांगल्या प्रकारचा खेळ सातत्याने करत असतात. आज पुन्हा एकदा शिरगावकर चषकामध्ये दाखल झालेत आणि सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग इथे मात्र आपण सध्याच्या घडीला पाहतोय. तर आदर्श चषकाचे आयोजक सन्माननीय अभिमान भोईर यांचं इथे शुभ आगमन झाले.
आणि त्यांना विनंती असेल की मुख्य व्यासपीठावर येऊन इथे विराजमान व्हायचे. अभिमान भोईर विनंती असेल मुख्य व्यासपीठावर येऊन इथे विराजमान व्हायचे. वैभवचा हा बॉल इथे पाहूया. लॉफ्टेड केलाय क्षेत्रशक्ती ते येतोय वेगाने आणि वाटतंय आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. नो प्लस 4 असा तऱ्हेने येणारा हा नशिबाचा पंजा. अशा पद्धतीने विचार केला तर टीमच्या स्कोअर कार्डवर धावा जोडल्या गेल्या. त्या मात्र 13 या आकड्यावर नक्कीच सुरुवात ज्या पद्धतीने हवी होती आणि सातत्याने आपण त्यांची सुरुवात पाहत असतो. बॅटिंग लाईनअप धानुली संघाची एक मजबूत स्थितीमध्ये पाहतो आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र सामना आपल्या कडे खेचायचं प्रयत्न प्रत्येक मॅचमध्ये असतो आणि तशा प्रकारचा संघर्ष त्यांचा वर चढ प्रत्येक मॅचमध्ये ठरत असतो. आज पुन्हा एकदा शिरगावकर चषकामध्ये दाखल झालेत आणि प्रयत्न या मॅचमध्ये इथे करताना आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मंगेश भोईर, नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय म्हणजेच धानुली गावाची रन मशीन म्हणून त्याला ओळखला जातो मल्हारी भोईर. सध्याच्या घडीला 2 बॅटर आपण सध्या मैदानामध्ये पाहतोय. 13 धावा टीमच्या स्कोअर कार्डवर आपण पाहतोय आणि वैभव गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. चांगल्या प्रकारची सुरुवात या मॅचमध्ये धानुली संघाची इथे आपण पाहतोय. आणखीन एक बॉल असेल या ओव्हर मधला शेवटचा बॉल, अंतिम बॉल. वैभव गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे. वैभवचा हा बॉल इथे पाहूया. समोरच्या दिशेने खेळून काढलाय लोंगॉनला. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये आणि वायडीचा लोंगॉपवरनं क्षेत्ररक्षक आला होता पण त्याच्या अवाकाच्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषे पार. मंगेश भोईरच्या बॅटमधनं आलेला हा चौकार. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ झाला समाप्त. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोअर कार्डवर धावा जोडल्या गेल्या. त्या म्हणजे 17 या आकड्यावर. नक्कीच कोल्टन गावाचा जर विचार केला तर दत्तकृपा चषकामध्ये क्वालिफायची मॅच ला मात्र ते थोडंसं अपयशी ठरले होते. पुन्हा एकदा तशा प्रकारचा एक संघर्ष आणि मनाशी स्वप्न घेऊन या मैदानामध्ये उतरलेत आणि आता या मॅचमध्ये कशा प्रकारचा संघर्ष जो मात्र कोल्टन संघ इथे करेल येणारे नक्कीच काही ओव्हर्स आणि काही बॉल ठरवतील. तर एका ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोअर कार्डवर धावा जोडल्या गेल्या 17 या आकड्यावर. वैभव अगिवले याचं षटक थोडंसं महागडं ठरलं या मॅचमध्ये आणि आता मात्र पाहावं लागेल क्रमांक 2चं षटक इथे दिनेश याच्यावर इथे सोपवलाय. कॅप्टनने विश्वास संपादन केलाय दिनेशवर आणि दिनेश आपल्या कामगिरीमध्ये कशा प्रकारची चोखरित्या करेल येणारे नक्कीच 6 बॉल ठरवेल. दिनेश गोलंदाजी ट्रॅकर ऑन स्ट्राईकला. धानुली गावाची रन मशीन मल्हारी भोईरचा साठी हा बॉल होता. लॉफ्टेड केलाय समोरच्या दिशेने. लोंगॉपला तिथे रोशन येतोय बॉलवर आणि नक्कीच एकदा इथे कंप्लीट झाली आणि एका धाबीच्या मदतीने टीमच्या स्कोअर कार्डवर धावा जोडल्या गेल्या. त्या मात्र 18 या आकड्यावर. मंगेश भोईर आता सध्याच्या घडीला आपण ऑन स्ट्राईकला पाहू शकता. सातत्याने चांगला खेळ मात्र आपल्या गावासाठी करत असतात आणि मल्हारी भोईरचा जर विचार केला तर सातत्याने आपल्या संघासाठी संकट मोचक बनत असतो तो मल्हारी भोईर आणि नक्कीच याची विकेट घ्यावी लागेल या मॅचमध्ये कोल्टन संघाला आणि तसेच मंगेश भोईरची ही जोडी नक्कीच तोडावी लागेल आपल्याला मॅच जिंकायची असेल तर. इथे पाहावं लागेल फटका पसला मिस्टर स्ट्रोक क्षेत्ररक्षक येतोय आणि टिपेल का झेल पकडावाच लागेल आणि विकेट लागते दुसरी मैदानामध्ये. बॅटिंग करणारी टीम म्हणजेच धानुली संघाला. विकेट घेतली, खूप महत्वाची विकेट होती या मॅच मध्ये. परिस्थितीचं गांभीर्य जो मात्र नक्कीच दिनेश याने जाणलं होतं आणि नक्कीच मंगेश भोईरला इथे बाद करण्यामध्ये यश इथे संपादन केलं. गुड बॉलिंग सध्याच्या घडीला दिनेश याची आपण पाहतोय आणि आता सध्याच्या घडीला पाहावं लागेल न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय प्रवीण भोईर म्हणजेच अर्थात पांड्या म्हणून त्याची ओळख आहे मुरबाड टेनिसमध्ये आणि तो सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला आपण पाहणार आहोत. मल्हारी भोईर आणि प्रवीण भोईर ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय आणि सध्याच्या घडीला एक संकट
इथे नक्कीच माघारी धाडले ते मात्र कोलटन या संघाने प्रवीण भोईरला मंगेश भोईरला आणि आता प्रवीण भोईर याला सुद्धा इथे बाद करावा लागेल. इथे पाहूया बॅटला ब्रश झाला. डीप थर्डमॅनकडे क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. अशा पद्धतीने कोणती धाव इथे जमवण्यामध्ये यश इथे संपादन झालं नाहीये आणि हा येतोय डॉट बॉल आणि दिनेश याचं कौतुक करावं लागेल कारण की आतापर्यंत त्याने 3 बॉल टाकले, 1 विकेट आपल्या नावावर केली आणि नक्कीच 1 धाव फक्त खर्च केली. गुड बॉलिंग दिनेशचा हा बॉल प्रवीण भोईरसाठी इथे पाहावं लागेल. लोंगो आपला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे आणि तोपर्यंत नक्कीच 2 धावा इथे कंप्लीट केल्या आणि 2 धाब्यांच्या मदतीने टीमचा स्कोर कार्डवर धावा जोडल्या गेल्या. त्यामात्र 20 या आकड्यावर नक्कीच या मॅच मध्ये दोन्ही संघ इथे तुटून पडलेत आणि सध्याच्या घडीला जर विचार केला कोलटन संघाचा दत्तकृपा चषक मध्ये एक क्वालिफायच्या मॅचला मात्र ते पराभूत झाले होते आणि तशा प्रकारे मात्र दत्तकृपा चषकामध्ये इथे संघर्ष केलाय. तशा प्रकारचा संघर्ष या शिरगावकर चषकामध्ये करतील का येणारी नक्कीच वेळ ठरवेल. इथे पाहावं लागेल प्रवीण भोईरसाठी हा बॉल दिनेशचा बॅटला ब्रश झालाय. 3 क्षेत्ररक्षक धावतात बॉलच्या मागे अडवला गेला शेवटच्या क्षणाला बॉल आणि नक्कीच 3 धावाची मागणी यशस्वीरित्या पूर्ण केली. चिताच्या चपळाईने या 3 धावा कंप्लीट केल्या आणि जीवाच्या आतंकीने सुद्धा या 3 धावा कंप्लीट केल्या. आज आम्हाला आमच्या संघासाठी इथे खेळायचे. इथे पाहावं लागेल आऊट अपील केले पंचांकडे आणि पंचांनी अजूनही कोणता डिसिजन इथे कळवला नाहीये. रिव्ह्यू ओके रिव्ह्यूची मागणी केली पंचांनी. बॅट्समॅन सेफ आहे नॉट आउट. तुमचा 12वा खेळाडू येथे उपस्थित आहे त्यांनी सुद्धा पाहिलं आहे. चला कोणताही वाद घालू नका. अत्यंत शिस्तप्रिय ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. शिरगावकर चषक सचिन सोरगे आणि सर्व कंपनी यांनी घेतलेली मेहनत भरपूर जणांची मेहनत आहे. एकाचं नाव घेऊन आम्ही कोणालाही इथे नाराज करणार नाहीये. चला सेफ आहे बॅटर सेफ आहे नॉट आउट ओके. तर अजूनही एका बॉलचा खेळ बाकी असलेल्या इनिंग मधला आणि टीमच्या स्कोर कार्डवर दाबा पाहू शकता आपण म्हणजे 23 या आकड्यावर नक्कीच सध्याच्या घडीला लाऊड अपील केली होती पंचांकडे पण बॅटर इथे सेफ आहे म्हणजे मल्हारी भोईर आणि आता सध्याच्या घडीला आपण ऑन स्ट्राईकला मल्हारी भोईरला पाहू शकतो. या ओव्हरमध्ये अजूनही कोणता मोठा फटका आला नाहीये. शेवटच्या बॉलवर एखादा मोठा फटका येईल का
इथे स्विजिट अटेंड करायचा होता, बॅट आणि बॉलचा इथे संपर्क झाला नाहीये. आणि नक्कीच चांगल्या प्रकारची जबरदस्त गोलंदाजी जी मात्र दिनेश अगिवले याच्या माध्यमातून आपण पाहिली. पाहता पाहता क्रमांक 2चं षटक इथे कंप्लीट झालं आणि क्रमांक 2च्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 23 TBC आकड्यावर. नेक्स्ट मॅच चला असोले संघाचा कॅप्टन आणि जय भारत शिरगाव संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असे टॉससाठी रिपोर्टिंग करायचे ही इनिंग संपल्यानंतर. 2 ओव्हरच्या षटकाराच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 23 TBC आकड्यावर. आणि नक्कीच मल्हारी भोईर ज्याने आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 बॉल खेळला आणि 3 बॉलमध्ये 2 धावांची खेळी त्याची आपण पाहतोय. आणि प्रवीण भोईर याच्या माध्यमातून 3 बॉल खेळला आणि 3 बॉलमध्ये 5 धावांची खेळी आपण पाहतोय. अशा पद्धतीने 23 धावा टीमच्या स्कोअर कार्डवर आपण पाहतोय. 11.50च्या सरासरीने ही धावगती सुरू आहे, ती म्हणजे बॅटिंग करणारी टीम आदर्श 11 धनुली या संघाची. आणि आता पाहावं लागेल क्रमांक 3चं षटक हे मात्र कोणाच्या हातामध्ये ते सोपवलंय. पुन्हा एकदा विश्वास संपादन केलाय, पुन्हा एकदा जिम्मेदारी सोपवलंय. आणि पाहावं लागेल वैभव आता कशा प्रकारची कामगिरी या मॅचमध्ये आणि या ओव्हरमध्ये करेल. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 17 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दिनेश गोलंदाजी ट्रॅकवर आला होता आणि नक्कीच दिनेशने काय गोलंदाजी केली नक्कीच कौतुक करावा लागेल. कारण की 4 धावा देऊन फक्त आणि फक्त 4 धावा इथे खर्च केल्या, 1 विकेट सुद्धा आपल्या नावावर केली. आणि पुन्हा एकदा आता अशा प्रकारे जर विचार केला वैभव अगिवले याच्यावर इथे जिम्मेदारी सोपवली. इथे पाहावं लागेल इथे फटका सजवलाय लोंगॉनला, रोशन येतोय बॉलवर. प्रवीण भोईरचा हा फटका होता, 1 धाव तरी ते कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोअर कार्डवर धावा जोडल्या गेल्या. त्यामध्ये 24 लॉस ऑफ 2 विकेट म्हणजेच 24 आकड्यावर. दीपक बिराडे सर कुठे असेल तर सचिन सोरगे सरांशी इथे संपर्क साधा. वैभव ठाकरे गोलंदाजी ट्रॅकवर आहे, पहिला बॉल इथे यशस्वीरित्या पूर्ण केला कारण की फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली. तर 11 मिनिटे 40 सेकंद तुम्ही या षटकासाठी यूज केले आहेत आणि 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटक इथे कंप्लीट करायचे, त्याची नोंद घ्या. यावेळेस फटका दमदार मल्हारी भोईरच्या बॅटमधून पाहूया, फटका फसलाय आणि मल्हारी भोईरची विकेट इथे मात्र येऊ शकली असती, पण मल्हारी भोईरची कॅच इथे ड्रॉप झाली. आणि नक्कीच आता सध्याच्या घडीला जखम जी मात्र आपण पाहतोय कोलठण गावावर झाले आणि या जखमेवर मीठ चोळायचं काम मल्हारी भोईर करेल का, नक्कीच येणारे बॉल ठरवेल. सध्याच्या घडीला गोल्डन विकेट या मॅचची होती आणि नक्कीच ती विकेट घेण्याचा प्रयत्न भरपूर केला होता. वेगाने फिल्डर आला होता पण नक्कीच त्याच्या आवाकाच्या बाहेर हा झेल होता आणि हा झेल नक्कीच धरणीला दान केला. आणि नक्कीच मित्रांनो विचार केला क्रिकेटमध्ये तर असे सोपे झेल आणि कठीण झेल याचा विचार केला तर झेल घेणं महत्वाचं असतं. आणि मल्हारी भोईर या वेळेस पुन्हा एकदा आणखीन एक मल्हारी भोईरला जीवनदान मिळतोय, आणखीन एक मल्हारी भोईरच्या बॅटमधून आलेला हा षटकार. या षटकाराने धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 32 या आकड्यावर. 32 धावा टीमच्या स्कोअर कार्डवर आपण पाहतोय. मल्हारी भोईर याला 2 जीवनदान लागोपाठचे इथे मिळाले, 2 कॅच ड्रॉप होताना आपण पाहिलं मल्हारी भोईरच्या. इथे पुन्हा एकदा पाहूया, सलमान दिला बॉलला, क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला आणि नक्कीच 1 धाव इथे कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोअर कार्डवर धावा जोडल्या गेल्या. त्यामध्ये 33 या आकड्यावर 33 धावा टीमच्या स्कोअर कार्डवर आपण पाहतोय. आणि नक्कीच वैभव ठाकरे याचे सुद्धा गोलंदाजीचा प्रभावी सध्याच्या घडीला ठरतोय, कारण की पहिल्या बॉलवर 1 धाव इथे खर्च केली होती, त्यानंतर 2 धावा खर्च केल्या, त्यानंतर 1 षटकार आला, पण त्यानंतर 2 कॅच सुद्धा ड्रॉप झाल्या. क्षेत्ररक्षकांनी साथ दिली असती तर नक्कीच या ओव्हरमध्ये चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं वैभव ठाकरेच्या. आणि यावेळेस इथे पाहूया फुलर लेनचा बॉल होता
हलकीशी दिशा दिली बॉलला, तिथे एक्स्ट्रा कव्हरला कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता आणि नक्कीच 2 धावा इथे नक्कीच कंप्लीट झाल्या आणि 2 धाब्यांच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर धाबा जोडल्या गेल्या. त्या मात्र 35 या आकड्यावर 35 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. नक्कीच धावफलक चांगल्या पद्धतीने इथे सजवायचा प्रयत्न प्रवीण भोईर आणि मल्हारी भोईर याचा आपण पाहतोय. मल्हारी भोईरच्या बॅटमध्ये एक षटकार सुद्धा पाहायला मिळाला. प्रवीण भोईर याच्या बॅटमध्ये अजून अद्याप मोठा फटका आला नाहीये. या बॉलवर येईल का इथे पाहूया. लोंगऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. टेक ऑफ दिला बॉलला आणि चांगल्या पद्धतीने गॅप सिलेक्शन केला होता, पण जितक्या वेगाने बॉल गेला तितक्या वेगाने क्षेत्ररक्षक सुद्धा तिथे आला उपस्थित राहिला. बॉल घेतला, चांगल्या पद्धतीची फेकी सुद्धा पाहायला मिळाली. अशा पद्धतीने विचार केला तर एक धाव इथे कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर धावा जोडल्या गेल्या. त्या मात्र 36 या आकड्यावर नक्कीच सध्याच्या घडीला विचार केला. वैभव याने पहिलं ओव्हर इथे कंप्लीट केलं होतं. एका ओव्हरमध्ये पहिल्या 17 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दिनेश अगिवले आला. दिनेश अगिवलेचं काय कमबॅक या मॅचमध्ये आपण पाहिलं, कारण की क्रमांक 2चं षटक त्याने टाकलं. क्रमांक 2च्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या आणि एक विकेट आपल्या नावावर केली. त्यानंतर पुन्हा एकदा विश्वास संपादन केला होता वैभव ठाकरेवर आणि नक्कीच वैभव ठाकरेंनी पुन्हा एकदा विश्वासाला तडा न जाऊन दिला, कारण की एका ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्या. जर नक्कीच क्षेत्ररक्षकाची साथ वैभव ठाकरेला मिळाली असती तर या ओव्हरमध्ये नक्कीच सध्याच्या घडीला संकटाच्या बाहेर आपल्या टीमला काढायचं काम मात्र वैभव ठाकरेने केलं होतं. मल्हारी भोईरच्या 2 कॅचमध्ये इथे ड्रॉप होताना पाहतोय. जेव्हा कॅच झाली, ड्रॉप झाली, पहिली कॅच ड्रॉप झाली, त्यानंतर एक दुसरी कॅच ड्रॉप झाली, त्यावर एक षटकार सुद्धा पाहायला मिळाला. अशा पद्धतीने पाहता 3 ओव्हरमध्ये तब्बल 36 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आहेत. ज्या पद्धतीने मात्र धानोली गावाचा जर विचार केला तर नक्कीच बॅटिंग लाईनअप भरपूर चांगली आहे, पण त्या पद्धतीने चांगली बॅटिंग लाईनअप कोलटण गावाची सुद्धा आपण पाहू शकता. तर काही मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि नक्कीच कोणती स्पर्धा म्हटली की मान्यवरांची मांदी आली स्पर्धेला भरपूर असते आणि या मॅचमध्ये आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा भरपूर मान्यवरांची मांदी आली आपण इथे पाहतोय. तर मुख्य व्यासपीठावर आमचे नुकताच काही मान्यवर इथे उपस्थित आहेत. सन्माननीय निलेश शिंदे हे इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो की विलास लाटे आपल्या शुभ हस्ते सन्माननीय निलेश शिंदे यांचा शुभ सन्मान इथे करायचे. विलास लाटे यांच्या शुभ हस्ते निलेश शिंदे यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. मायेची आपुलकीची शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन निलेश शिंदे यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि या क्रीडा स्पर्धेला मोलाचं सहकार्य दिलं त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आणि या स्पर्धेच्या वतीने विशेष आभार. इथे पाहावं लागेल प्रवीण भोईर अर्थात पांड्या आणि इथे पाहावं लागेल प्रवीण भोईरच्या बॅटमधून आलेला षटकार. धीरज यावेळेस इथे पाहूया पुन्हा एकदा अफलातून फटका प्रवीण भोईरच्या बॅटमधून आलेला लागोपाठचा दुसरा अफलातून वंडरफुल पॉवरफुल षटकार, सिक्सर. थोडस नक्कीच दुसऱ्या बॉलवर सुद्धा एक षटकार पाहायला मिळाला प्रवीण भोईरच्या बॅटमधनं आणि नक्कीच धीरज ठाकरे सध्याच्या घडीला बॅकफुटवर दिसतोय आणि सध्या विचार केला तर नक्की ज्या गोलंदाजावर नक्कीच कोलटण गाव एक विश्वास ठेवत असतो त्या गोलंदाजावर आता प्रवीण भोईरने ते अटॅक चढवलाय. इथे पाहावं लागेल
नक्कीच चांगल्या पद्धतीचा बॉल, थोडासा टप्पा पडला, थोडी दिशा बदलली बॉलने आणि नक्कीच प्रवीण भोईर याला हा बॉल इथे समजला नाहीये. तिसरा बॉल येतोय हा डॉट बॉल. लागोपाठच्या 2 षटकारानंतर आलेला हा डॉट बॉल. नक्कीच कमबॅक या मॅचमध्ये करायचा प्रयत्न धीरज ठाकरेचा आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 48 या आकड्यावर. इथे पाहावं लागेल प्रवीण भोईर याच्या बॅटमधनं आलेला हा तिसरा षटकार धीरज ठाकरेवर आता सध्याच्या घडीला तुटून पडलाय प्रवीण भोईर आणि नक्कीच आता मात्र मैदानामध्ये आगीचे तोफे फोडतोय तो मात्र प्रवीण भोईर. तर या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली ते मात्र 54 या आकड्यावर आणि नक्कीच प्रवीण भोईर याच्या बॅटमधनं आतापर्यंत 10 बॉल आणि 27 धावांची खेळी आपण पाहतोय. 14.73च्या सरासरीने ही धावगती सुरू आहे. मल्हारी भोईर त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत 6 बॉल 11 धावांची आपण खेळी पाहतोय आणि नक्कीच सध्याच्या घडीला संकट जे मात्र आलंय कोल्टन गावावर आणि कोल्टन टीमवर आणि नक्कीच या संकटाला दूर करण्यासाठी एखादी विकेट या मॅच मध्ये धीरज ठाकरे इथे घेईल का हा माझं प्रश्नचिन्ह उभा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर धीरज ठाकरेला इथे द्यावं लागेल. इथे पाहूया पुन्हा एकदा फटका फसलाय प्रवीण भोईरचा. क्षेत्ररक्षक आहे तिथे कव्हर पॉइंटला आणि 2 धावांची मागणी इथे केले आणि 2 धावा नक्कीच इथे पूर्ण केल्या. 2 धाब्यांच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर धावा जोडल्या गेल्या त्या मात्र 56 या आकड्यावर. नक्कीच मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने मात्र आपल्या गावाचा दबदबा मात्र का असतो याचं चोख प्रत्युत्तर सध्याच्या घडीला धानोली गाव इथे देत असताना आणि प्रवीण भोईर यांनी चांगली प्रकारची कामगिरी 11 बॉल 29 धावांची खेळी सध्याच्या घडीला आपण पाहतोय त्याच्या बॅटमधनं. इथे पाहूया फटका दमदार क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि आता मात्र काही शेवटच्या क्षणाला बॉल अडवला गेला. दिनेश अगिवले होता तो क्षेत्ररक्षक आणि एकदा कौतुक करावं लागेल जर दिनेश अगिवलेची फिल्डिंग तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार नक्की टाळ्या होऊ द्या या खेळाडूसाठी. आणि अशा पद्धतीने 2 धावा नक्कीच इथे कंप्लीट केल्या. 2 धाव्यांच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर धावा जोडल्या गेल्या 58 या आकड्यावर. नक्की ज्या पद्धतीची सुरुवात जी मध्ये धानिवली गावाला धानिवली संघाला इथे हवी होती ती सुरुवात तर नक्कीच पाहायला मिळाली. मल्हारी भोईर ज्यांनी मात्र आतापर्यंत 6 बॉल खेळला आणि 6 बॉल मध्ये 11 धावांची खेळली त्याच्या बॅटमधनं पाहतोय. पण त्यानंतर गेलेला प्रवीण भोईर याची काय बॅटिंग सध्याच्या घडीला आपण मैदानामध्ये पाहतोय. 12 बॉल 31 धावांची खेळी आपण पाहतोय. अशा प्रकारची विचार केला तर नक्कीच धानोली गाव सध्याच्या घडीला वर्चस्व गाजवत असताना या मॅच मध्ये आता कोल्टन गावावर इथे संकट आलंय. या संकटाला दूर करायचे आणि नक्की दूर करण्यासाठी आता मात्र क्रमांक 5चं षटक कोणाच्या हातामध्ये ते देईल तो मात्र प्रश्नचिन्ह पडलाय. स्वतः कॅप्टन कूल तानाजी ठाकरे गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. आता मात्र पुन्हा एकदा विश्वास संपादन करायचे तर माझ्या स्वतःवर करायचे असं काही सध्याच्या घडीला या मैदानामध्ये दाखवत असताना तानाजी ठाकरे आणि नक्कीच आता एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. भरपूर असा अनुभव या मॅच मध्ये या क्रिकेटमध्ये मात्र घेतलेला हा खेळाडू तानाजी ठाकरे त्याला मात्र आपण गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला पाहतोय आणि पाहावं लागेल एक न्यू टॅलेंटेड युवा खेळाडू मल्हारी भोईर ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. त्याची विकेट घेण्यामध्ये यश इथे संपादन होईल का ते मात्र तानाजी ठाकरेला एक अनुभवी खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. कोल्टन गावासाठी खेळताना कित्येक वेळा पाहिले तो मात्र तानाजी ठाकरे आज पुन्हा एकदा या शिरगावकर चषकामध्ये दाखल झाले आणि त्या चषकामध्ये आम्हाला मात्र या चषकावर नाव कोरायचे तशा प्रकारचा संघर्ष आम्हाला इथे करायचे आणि नक्कीच प्रयत्न तगडे असतील तर नशिबाला सुद्धा आपल्या समोर इथे झुकावं लागेल वाकावं लागेल अशा प्रकारची गोलंदाजी तानाजी ठाकरे या मॅच मध्ये करेल का. ऑन स्ट्राईकला आपण पाहू शकता धानोली गावाची रन मशीन म्हणून त्याला ओळखलं जातं म्हणजेच मल्हारी भोईर ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. इथे पाहावं लागेल आडव्या बॅटने प्रहार केलाय क्षेत्ररक्षक येतोय तिथे धीरज ठाकरे बॉलवर आणि नक्कीच स्पेअर लेगला क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. जिथे आउटफील्ड थोडी स्लो होती त्यानंतरच वेगाने आलेला क्षेत्ररक्षक धीरज ठाकरे अशा पद्धतीने 2 धावा इथे नक्कीच कंप्लीट केल्या आणि 2 धाव्यांच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजेच 60 या आकड्यावर. ओके
तानाजी ठाकरे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिला बॉल तर यशस्वीरित्या पूर्ण केला. 2 धावा. आठमध्ये आलेला A1 क्वालिटीचा पॉवरफुल दमदार षटकार. तर धावसंख्या जाऊन पोहोचली 67 म्हणजे 67 या आकड्यावर. मल्हारी भोईर ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. आणि इथे पाहावं लागेल पुन्हा एकदा फटका दमदार. पाहूया क्षेत्ररक्षक उंची जास्त अंतर कमी आणि मल्हारी भोईरची गोल्डन विकेट इथे केले कॅरी. आणि नक्कीच टिपलाय झेल. संपलाय मल्हारी भोईरचा खेळ. विकेट लागते तिसरी मैदानामध्ये. बॅटिंग करणारी टीम म्हणजे धनवली संघाला. पंच बॉल किती? बॉल 3. तर धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 56 या आकड्यावर. यस सॉरी धावसंख्या पहिले क्लिअर कर सगळा धाव.
चला नेक्स्ट मॅच जय जय भारत शिरगाव आणि त्यांना फाईट करत असताना असोले संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल लगेच टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. तर विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक तर या कॅचसाठी ज्या क्षेत्ररक्षकाने कॅच पकडली या कॅचसाठी फिरोज शेख यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. जबरदस्त झेल इथे मात्र पकडला गेला. काय झेल क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं आणि अशा पद्धतीने जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 65 म्हणजेच 65 या आकड्यावर. आणि नक्कीच सध्याच्या घडीला आपण विचार केला तर धानवली गाव थोडंसं इथे नतमस्तक होताना पाहतोय तानाजी ठाकरेच्या गोलंदाजीच्या समोर. आणि नक्कीच अनुभवाचा फायदा या मैदानामध्ये घेत असताना तो मात्र तानाजी ठाकरे इथे पाहावं लागेल. आडव्या बॅटने प्रहार केलाय. क्षेत्रशक्ती ते आहे आणि एक धाव इथे कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोर काढव्या धावा जोडल्या गेल्या त्या मात्र 66 या आकड्यावर. पाहता पाहता 5 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 5 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर काढव्या धावा जोडल्या गेल्या 66 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 67 धावांचं इथे आव्हान जे मात्र ठेवलं गेलं आहे. तर मोहन सोकांडे आणि भूषण रायकर या दोघांच्या शुभ असते हा नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न होणार आहे. के म्हणजे किशोर भोईर याचं नुकताच इथे आगमन झाले आणि तुमचं सुद्धा वेलकम या स्पर्धेच्या वतीने के किशोर भोईर. तर भूषण रायकर आणि शिरगाव म्हणजे जय भारत शिरगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट असोले या दोन संघांच्या दरम्यान हा नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न होत आहे. तर पाहता पाहता 5 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 5 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावा जोडल्या गेल्या त्या मात्र 66 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 67 धावांचं इथे आव्हान ठेवलं गेलं आहे या मॅचमध्ये. जर पाहिलं तर थोडीशी गोलंदाजी थोडीशी खराब पाहायला मिळाली जी मात्र दिनेश वैभव आणि धीरजचे. पण त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करायचं काम जे मात्र तानाजी ठाकरेने केलं आणि नक्कीच ती 2 विकेट आपल्या नावावर केल्या. गुड बॉलिंग आणि नक्कीच अनुभव मात्र कशा प्रकारे असावं याचं चोख प्रत्युत्तर या मॅचमध्ये देताना तानाजी ठाकरे आपण पाहिलं आणि नक्कीच 66 धावा टीमच्या स्कोर कार्डवर लागल्या. 67 धावांचं इथे आव्हान आहे आणि हे 67 धावांचं आव्हान चेस होईल की डिपेंड होईल हे ऐकण्यासाठी जाऊया डोंगरनाव गावचे बुलंद आवाज म्हणजे दीपवीर बिराडे सरांकडे. धन्यवाद. चल ओपनिंग पेर इमिडिएटली पाठवा. जय बजरंग कोल्टन 67 टू विन. सेकंड राऊंडचा सामना 4 होता असेल लक्ष सुद्धा. आणि नाणेफेकीचा कौल जिंकलेला जय भारत शिरगाव टीमचे कॅप्टन दीपक यांनी निर्णय त्यांचा क्षेत्र रक्षणाचा बॅटिंगचं इन्व्हिटेशन दिलंय जय बजरंग असोलेला. दोन्ही टीमने यानंतर होणाऱ्या लढतीसाठी रेडी राहायचं लक्ष सुद्धा. $67 टू विन. 67 धावेचं लक्ष सेट झालेलं आहे. प्रवीण भोईर अर्थातच पांड्याची जबरदस्त खेळी वादली खेळी आपण पहिल्या डावामध्ये पाहिलेली आहे आणि सध्याच्या घडीला 67 धावेचं लक्ष करण्यासाठी ओपनिंग पेअर या मॅचमध्ये झाले दाखल. बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग कोल्ठण क्रिकेट संघाची चंद्रकांत चंदू आणि त्यांच्या सोबतीनं अनिकेत आपल्याला पाहायला मिळतात सलामीवीराच्या भूमिकेमध्ये.
प्रेक्षक स्वागत आहे सर्वांचं ग्रामस्थ मंडळ आणि त्या सोबतीनं शिवप्रेमी क्रिकेट संघ शिरगाव आयोजित शिरगाव धमाका या अद्भुत अविश्वसनीय अकल्पनीय क्रीडा स्पर्धेमध्ये शिरगाव धमाका चषकाचं हे पहिलं पर्व आजचा स्पर्धेचा निर्णायक दुसरा दिवस. गणेशजी चोरगे आपण लगेचच मुख्य व्यासपीठाचे संलग्न व्हायचं. गणेशजी चोरगे स्ट्रायकर एंडला चंद्रकांत जे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत आणि त्या सोबतीनं त्यांच्या समेत नॉन स्ट्रायकर एंडला आघाडीच्या भूमिकेमध्ये आपण बघत आहोत. अनिकेतला सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. पहिलं षटक स्वतः संघनायक संघ कर्णधार त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे मल्हारी भोईर. सदुसष्ट धाब्याचं लक्ष निर्णायक द्वितीय सत्र सुरू होतं. थोडं स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सूचना राहील. 13.40 धावगती दाखल मेंटेन करायचे, ही सरासरी राखायची. सामना सुरू. पहिलाच बॉल स्वीप करायचं होतं. लेग स्टिकला चेंडू मिस करून झाला. पंच कन्फर्म करतायत अमित डांगरे सर. सिग्नल आलेला वाईटचा आणि एक्स्ट्रा धाब्याने अतिरिक्त धाब्याने सध्या खातं खुलं झालंय. जे बजरंग कोलठण क्रिकेट संघाचं एक धाव सध्या दाफलकावरती. फुल टॉस होता, व्यवस्थित टायमिंग झाला नाही. अपील करण्यात आलं होतं LBW लेग बिफोर विकेटसाठी, मात्र पंचांचा त्या ठिकाणी इशारा आला नाही. विथ अ बॅटला चेंडू स्पर्श झाला त्यानंतर तो ताप्यावरती आदळलेला आहे ते सांगतायत पंच. एक धाव धावसंख्या सिंगल धाव्याच्या सोबतीनं दोन्ही आकड्यावरती 2 ऑन बोर्ड स्ट्राईक आता रोटेट केलेली आहे. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत आघाडीसाठी अनिकेतला. हा चेंडू चेंज ऑफ पेस कमी गतीने टाकला होता. गती परिवर्तन केलं होतं मल्हारी भोईरनं. राऊंड विकेटने उजवाताच्या फलंदाजाच्या विरोधात नैसर्गिक कोण तो बनवत असताना चेंडू हलकासा आउटस्विंग करतो. व्हेरी गुड डिलिव्हरी. फटका फसला मिसामिंग. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सागर राणे डाऊन दी बॉल. चांगलं जजमेंट आणि पहिलं यश मिळत आहे मल्हारी भोईरच्या सोबतीनं टीम आदर्श 11 धानेलीला. अनिकेत बॅक टू द पॅव्हिलियन. चांगला चेंडू पाहायला मिळतो. टप्प्याबरोबर अचूकता, अभेद्यता आणि विविधता आपण बघत आहोत मल्हारी भोईरच्या गोलंदाजीमधून. धावसंख्या दाफलकरती स्थिर आहे. अवघ्या 2 धावा. चेंज ऑफ पेस कमी परिवर्तन. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला चेंडू. वेगामध्ये बदल, गतीमध्ये परिवर्तन, स्पीड व्हेरिएशन आपण बघत आहोत मल्हारी भोईरकडून. फिरकीच्या जाऱ्यामध्ये पूर्णपणे त्यांना अडकवलेले सलगचे 2 निर्धाव चेंडू. लक्ष्मण न्यू बॅटर असा विरोधामध्ये आले. मात्र हा चेंडू देखील अगदी काही इंचेसनं मिडल आणि लेग स्टिकवरून पाठीमागे निघून चाललेला आहे. सलगचा 3रा चेंडू निर्धाव. षटकाची सांगता धावसंख्या दाफलकावरती अवघे 2 आहे आणि इथनं 24 चेंडू 4 षटकं. विजयासाठी अजूनही 65 धाब्याची आवश्यकता. अवघ्या 2 मिनिटांमध्ये षटक टाकलेले मल्हारी भोईरनं. कारण डॉट बॉल पर्सेंटेज भरपूर वाढली. असं वाटलं काही काळासाठी जणू काही विकेट किपर आणि बॉलर यांच्यामध्येच सामना सुरू आहे. पहिलं षटक इकॉनॉमिकल कामगिरी. अवघ्या 2 धावा. दुसरं षटक लगेचच गोलंदाजीसाठी आलेलं आहे. या टीमचा तारणहार आदर्श 11 धानेली संघाचा संकट मोचक जिनियन ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू प्रवीण भोईर अर्थातच पांड्या सगळ्या बॉलिंग मार्गवरती तयार होत असताना पहिल्या डावामध्ये 32 धावेचं योगदान त्यानं दिलेलं आहे 13 चेंडूंचा सामना करत असताना. दुसरं षटक सुरू होतं. थोडं स्पीडअप करा. आदर्श 11 धानेवली लक्ष सुद्धा. द्वितीय फेरीचे सामने 4-4 ओव्हरचे आहेत, याची देखील नोंद घ्या आपण.
धावा 2 आहेत. पहिल्या फेरीसाठी काही ॲडजस्टमेंट होती, मात्र सेकंड राऊंडचे जे सामने आहेत ते ड्रॉनुसारच आहेत. चार ओव्हरच्या मॅचेसमध्ये 2 षटकं कॉम्बॉक्स एनकडून आणि 2 षटकं स्क्रीन एनकडून असतील. लक्ष सुद्धा. प्रवीण भोईर पांड्याचा पहिला चेंडू बॅकफुटवर आले, कट केलाय. बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक पाठमोर होता. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न सुरू आहे आणि सहजरित्या आता या 2 धावा पूर्ण होत असताना 2 आपण बघत आहोत. धावफलक पोहोचलेलं आहे ते बऱ्याच कालावधीनंतर. सध्याच्या घडीला जे बजरंग कोलठणचं 4 या आकड्यावरती 4 ऑन बोर्ड. पंच केला समोर. क्षेत्ररक्षकासाठी चेस आहे. लॉंगॉनचा फिल्डर जो पोहोचला होता टीम मधून, स्वतः मल्हारी होते त्या ठिकाणी. संगणक व्हेरी गुड फिल्डिंग, गुड स्टॉप अँड ऑल्सो गुड थ्रो टुवर्ड्स नॉस्ट्राकर एंड. 2 runs had been eventually completed by the both batsmen, and with the help of the 2 run, now total move on Bajrang Colton will the help that couple without controversy 6 on board. 6 धावा याचबरोबर धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फटका पुन्हा एकदा अलँग टू द कार्पेट चाललाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पोहोचलेले आहेत, मात्र थोडी मिसफिल्ड मिस्टेक झाली आणि हल्लू चेंडू मल्हारी भोईरच्या हातातून निसटून त्याला चकवा देऊन निघून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर स्क्रीनच्या समोर आलाय. मिसफिल्ड मिस्टेक आणि त्याच्या मोबदल्यामध्ये हा निर्णायक चौकार. धावसंख्या 4 मार्गस्थ झालेले पुढे 10 धावा याचबरोबर धावफलकावर 10 ऑन बोर्ड. 21 चेंडू अजूनही 57 धावेची आवश्यकता मॅच मध्ये. 2, 2 and then 4. दहा धावा धावफलकावरती. शॉर्ट बॉल बॅकफुटवर आले, पूल केला समोर. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. वायडेज काव कॉर्नरला एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. मंगेश भोईर होते त्या ठिकाणी. जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवत आहेत. तितकीच अचूक फेक विकेट किपरला आलेले. धावसंख्या 1 धाव्याच्या मदतीने पोहोचलेली पुढे. आतापर्यंत 11 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फुलर लेन बोलर्स बॅक ड्राईव्ह. स्वतःच्या फलतूरमध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण प्रवीण भोईरचं. फायनली कमबॅक आता झालेलं आहे. पहिल्या 3 चेंडूवरती 8 धावा त्यानं खर्च केले होते, मात्र तदनंतर वापसी या मॅचमध्ये त्यानं केलेली आहे. धावा 11 आहे धावफलकावरती. वेगवान ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे सागर आणि थोडी मिसफिल्ड मिस्टेक. दुसऱ्या धाव्याचा कॉल होता, मात्र फेक तितकीच वेगवान दिली. एकच धाव षटकाची सांगता. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलीट. 67 धावेचं लक्ष आणि ते गाठत असताना 12 धावा बनवलेल्या आहेत. पॉवर प्लेमध्ये हव्या तशा रन्स आल्या नाही. धावांची गती कमी आहे कारण रिक्वायर्ड रन रेट, आस्किंग रन रेट आता वाढलेला आहे. जवळजवळ 18.33 वरती तो पोहोचलेला आहे. समीकरण बाकी आहे. 18 चेंडू 3 षटकं, आवश्यकता 55. या मॅचमध्ये 55 धावेची. सागर राणेला लगेचच कॅप्टन तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी करता इन्व्हाइट केलेलं आहे. पहिलं षटक इकॉनॉमिकल कामगिरी मल्हारी भोईरची. निर्णायक षटकामध्ये आपण अवघ्या 2 धावा त्याच्या पाहिल्या होत्या. एक महत्त्वपूर्ण विकेट त्याला मिळाली होती. त्यानंतर प्रवीण भोईरच्या विरोधामध्ये 10 धावा आलेल्या आहेत आणि सध्या षटक तिसरं नॉन पॉवर प्ले ओव्हर. क्षेत्ररक्षणावरची संचारबंदी अमित डांगरे सर आणि पवार सरांनी आठवलेले. P1 कव्हर झाला, P2 कव्हर झाला. आता रेग्युलर फॉर्मॅटनुसार तिसरं षटक सुरू झालं आणि गोलंदाजीसाठी सागर राणे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी करण्याकरता. पहिला चेंडू लाईन इथे मिस केली आहे. लाईन खराब आहे, पण तो सांगतायत अमित डांगरे सर इट्स अ वाईड. एक्स्ट्रा एक धाव. अतिरिक्त धावेने धावसंख्या धावफलकावरती पोहोचली ती 13 या आकड्यावरती. 30 ऑन बोर्ड. बॅकफुटवर आले, पूल करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग. तसं मिडलिंग नव्हतं, कनेक्शन नव्हतं. दुसरी धाव आता सहजतेनं पूर्ण झालेली आहे. तिसऱ्या धावेचा कॉल होता
आणि तिसऱ्या धाव्याच्या प्रयत्नामध्ये विकेट सॅक्रिफाईस केलेले फलंदाज धावबाद झालाय, धावचीत झालाय आणि मैदानावरती लागतोय धक्का दुसरा बॅटिंग करणाऱ्या टीम हे बजरंग कोलठणला. लक्ष्मण माघारी परतलेले आहेत धावचीच्या स्वरूपात, धावबाच्या स्वरूपात. अहो तसं योगदान या डावामध्ये त्यांना देता आलं नाही आणि न्यू बॅटर आता मैदानाकडे पोचलेला आहे. स्वतः संघनायक संघ कर्णधार जे बजरंग कोलठणचा रोशन सध्या खेळण्यासाठी नॉसरा करेनला त्याच्या सोबतीनं चंदू आहेत. असंख्य दाफलकवरती बघत आहोत. एकंदरीत सध्याच्या घडीला 15 धावा दाफलकवरती, 17 चेंडू 52 हे समीकरण. स्ट्रेट बॅटर लॉफ्ट केला, वाडा शॉट, एक्स्ट्रा ऑर्डिनरी अँड ट्रिमेंडियस पॉवर, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. जय बजरंग कोलठण संघाला आनंद देणारा, डगआउट मध्ये चैतन्याचा वातावरण निर्माण करणारा हा पहिला षटकार. वाऱ्याचा ओघ सध्या सुरू झालेला आहे. कालच्या दिवसामध्ये वारा तिकडे मारा हे समीकरण आपण पाहिलेलं आहे आणि आता त्याच दिशेनं त्याच समीकरणाचा वापर करत असताना पहिला षटकार. कमी गती स्ट्रेट बॅटनं लॉफ्ट केला, चेंज ऑफ पेस गती परिवर्तन होतं. यावेळेस एलिमिनेशन मिळालं नाही, डिस्टन्स मिळालं नाही. चेंडूनं उंची जास्त गाठली, लांबी कमी. लॉंग ऑनला क्षेत्र रक्षक प्रवीण भोईर चेंडूच्या खाली पोहोचला, ज्यानं दिली झेलची आम्ही आणि मागच्या 6 नंतर लगेचच रिप्लाय दिलाय. त्या ठिकाणी गोलंदाज सागर राणेने, फलंदाज बाद चंद्रकांत माघारी परतलेले आहेत. 21 धावा दाफलकवरती निर्णायक सध्याच्या घडीला या सामन्यामध्ये पहिलं तर तिसरा धक्का बसलेला आहे बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग कोलठणला. बॅटर सागर आपण बघत आहोत मैदानामध्ये दाखल झालेला आहे. ड्रिंक स्टॉल रेडी राहायचं यानंतर. एकवीस धावा दाफलकवरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. न्यू बॅट्समन सागर सध्या खेळण्यासाठी ऑन स्ट्राईक. हा चेंडू थायपॅडमध्ये आदळलाय, वेगवान फुल टॉस होता मात्र पिचिंग आउटस्टंपच्या बाहेर आहे. ते सांगतात पंच. लेग बायची एक सिंगल धावसंख्या दाफलकवरती. या सिंगलच्या मदतीनं आपण बघत आहोत पुढे पोहोचलेली आहे. एकवीस धावा दाफलकवरती याचबरोबर. स्विंग अँड मिस मात्र लाईन खराब आहे, ऑफस्टंपच्या फारच बाहेर. अजून एक एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त एक धाव. धावसंख्या दाफलकवरती 23 असेल कारण अगोदर एक सिंगल पूर्ण झाली होती, ऑनलाईन स्कोर अपडेट झाला नाही. धावसंख्या 23, 14 चेंडू 44चं समीकरण. वन्स अगेन वाईड. अजून एक धाव येईल एक्स्ट्रा त्या ठिकाणी आणि धावसंख्या दाफलकवरती अतिरिक्त धावसंख्येच्या जोरावरती आता पोहोचले पुढे. 24 धावा दाफलकवरती. कशाही काही होणार परंतु धावा येणं गरजेचं आहे, अत्यंत आवश्यक आहे बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग कोलठणसाठी. बॅटची कडा, चेंडू मागे चाललाय. फायनली कमबॅक झालेलं आहे. अक्रॉस द बॅटेड खेळायचं होतं, ड्रिल करून दाखवतात. ओव्हर द लॉंग ऑफ खेळायला हवं होतं मात्र वेळ आता निघून गेलेले. डॉट चेंडू, धावसंख्या स्थिर. 24 धावा दाफलकर. 13 चेंडू 43. ड्रिंक स्टॉली इमिडिएटली आपण रेडी राहायचंय. ड्रिंक स्टॉली आडव्या बॅटनं स्वीप करायचं होतं. लाईन इथे देखील खराब आहे. आणखीन एक वाईड. एक्झॅक्टली घडतंय काय तर दिशेवरती नियंत्रण राहत नाहीये, कंट्रोल नाहीये. अनियंत्रित गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी आणि त्याचा मोबदला मिळतोय जय बजरंग कोलठणला. धावसंख्या 1 न सरकले पुढे. 25 धावा दाफलकर. हा चेंडू यावेळेस बॅटला लागल्यानंतर वेगाने शरीरावरती आदळतो. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण झालेले. वामन उपस्थित झाले होते मात्र सिंगल रोखता आले नाही. षटकाची संख्या 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट. 26 धावा दाफलकरती. 12 चेंडू 41ची आवश्यकता. यानंतरच्या दोन्ही टीमनं रेडी राहायचं. जय भारत शिरगाव ज्या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे, क्षेत्ररक्षणाचा त्यांचा निर्णय आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण बघत आहोत जय बजरंग असोल या संघ. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन असेल आणि तदनंतर जय बजरंग वडवलीच्या विरोधामध्ये चालू सामन्यातील विजेता संघ
द्वितीय फेरीच्या दुसऱ्या लढतीमध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. धावा दाखल करू दे 26 आहेत. 3 विकेट गमावलेले आहेत. 12 चेंडू 41. हे मोठं लक्ष आता समोर 20.50 धावेचा रिक्वायर्ड रन रेट आपण बघत आहोत. आस्किंग रन रेट आपण बघत आहोत. 26 धावा दाखल करू दे. 12 चेंडू 41 ची आवश्यकता आहे. जलपानाची वेळ आपण बघत आहोत मैदानामध्ये झालेले आहे. उन्हाचा ओघ वाढतंय, उष्मांक वाढलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये जितकं जास्त पाणी तुम्ही घ्याल तितकं जास्त ड्रायडेशपासून तुमचा बचाव होईल. आज कारणासह आपण लगेचच मैदानामध्ये 3 ओव्हरचा खेळ त्याचा संपलेला आहे. पाणी नेलेलं आहे. धावा दाखल करते 26 पाहायला मिळतात. षटकं 3 संपलेली आहेत. पहिलं षटक 2 धावा, दुसरं षटक 10 धावा, तर तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा अर्ज केलेल्या आहेत गोलंदाज सागर राणेने. एकंदरीत या षटकामध्ये 4 वाईट चेंडू त्यांना टाकले होते. फार लांबणीवरचं षटक होतं आणि सध्या संघनायक संघ कर्णधार मल्हारी भोईर बॉलिंग ट्रॅकवरती तयार झालाय. ओव्हर नंबर 4 करता साखरेनला रोशनला आपण बघतो त्याच्या सोबतीनं नौसराकरेनला सागर. 12 चेंडू 41. गल्लीपासून दिल्लीचं अंतर कापायचं आहे. प्रत्येक बॉलवरती आता हवाई यात्राच हवी आहे. प्रत्येक बॉलवरती चौकार षटकारच हवा आहे. जे बजरंग कोलठणला स्पीडअप करा जरा मल्हारी. 12 चेंडू 41 हे समीकरण. पहिला चेंडू रिव्हर्स अटे स्विच हिटचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी एक्झॅक्टली घडलं काय तर चेंडू आणि बॅटचा संपर्क हवा तसा झाला नव्हता. त्याच कारणासह बेल सुद्धा झालेला आहे. चेंडूनं चुंबन घेतलेलं आहे एष्ट्यांचा आणि मैदानावरती आणखीन एक चौथा निर्णायक धक्का बसतो जय बजरंग कोलठणला. धावसंख्या स्थिर आहे. 11 चेंडू 41 ची आवश्यकता मॅच मध्ये आपण बघत आहोत. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळते मल्हारी भोईरला. धावसंख्या दाखल करते स्थिर 26 धावा. 11 चेंडू इक्वेशन 41. न्यू बॅट्समन वैभव त्याच्यासाठी पहिला चेंडू कमी गतीचा होता. बॅकफुटवर आले फक्त दिशा दिली. गली पॉइंट मध्ये एक सिंगल. धावसंख्या दाखल करते सिंगलला पोहोचले 27 आकड्यावरती. 10 चेंडू 40 हे समीकरण आता बाकी आहे. प्रत्येक बॉलवरती इथनं चौकारच हवाय विजयासाठी. फुलर लेंथ हेलिकॉप्टर करण्याचा प्रयत्न खोदून काढायचं होतं, नाही जमलं. वेग आता जबरदस्त होता. व्हेरिएशन, विविधता, अचूकता, अभेद्यता, लयबद्धता आपण बघत आहोत मल्हारी भोईरच्या गोलंदाजीमधून. शॉर्ट ऑफ गुड लेंथ हाफ ट्रॅकर स्टेप आउट झाले होते फलंदाज आणि तेच पाहिलं मल्हारीनं. 1 फॉर द ओव्हर कॉल करण्यात आलेल्या पंचांकडून. धावसंख्या स्थिर आहे. 27 धावा दाखल करते. लाईन आता पाहावी लागेल. लाईन खराब आहे. एक्स्ट्रा धावसंख्या दाखल करते. अतिरिक्त धावसंख्येने पोहोचली होती 28 आकड्यावरती. 39 ही अजून आवश्यकता आहे मॅचमध्ये. बॉल बाकी असताना निर्णायक सामन्याचे 10. सिंगल डबलनं काही होणार नाही. किंबहुना मॅचवर देखील त्याचा पडताच प्रतिसाद उमटताना तुम्हाला पाहायला मिळणार नाही. 2 धावा. धावसंख्या 2 30 वरती आहे. समीकरण अजून इथनं 37 बाकी आहे. मोठ्या लक्ष्याच्या दिशेनं आपण बघत आहोत सध्याच्या घडीला आहे. ते बजरंग कोलठण संघ मार्गस्थ करतोय. त्यासाठी आता 6 मॅक्सिममच त्यांना हवेत. तेव्हा कुठेतरी स्कोर लेवल होईल. जे बजरंग असोळे संघ आपण समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला एकत्रित व्हायचं लगेचच. षटकाची सांगता झालेली. ओव्हर नंबर 4चा खेळ कंप्लीट. सर एक बॉल बाकी आय थिंक, कारण पहिला चेंडू विकेट, त्यानंतर एक सिंगल, 2 डॉट, एक वाईड आणि एक 2. येस ओके ओके. येस षटक संपलेलं आहे ऑफिशियली.
पहिला चेंडू लेगस्टिकला बीट करत असताना झालेले मागे मिसेस बाय इंचेस, अगदी काही इंचेसनं बचावलं त्या ठिकाणी फलंदाज. आणि आता आपण बघत आहोत मंगेश भोईरला अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करता. पहिला चेंडू त्याचा निर्धाव आलेला आहे. 30 धावा धावफलकावरती. रिव्ह्यूची मागणी केलेली बॅटिंग करणाऱ्या टीमनं वाईटसाठी. येस, आपण लगेचच चेक करणार आहोत. बघा, यापुढे सूचना आहे सर्व संघांना, फक्त 10 सेकंडच्या आत तुम्हाला कन्फर्म करायचं रिव्ह्यूसाठी. त्यानंतर आपला इशारा मान्य केला जाणार नाही, लक्ष असू द्या. रिप्लेमध्ये आपण बघत आहोत राऊंड विकेटनं गोलंदाज मंगेश भोईर आले होते गोलंदाजी करता. नॅचरल अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न त्यांचा होता. बाकी फिल्डरला रिक्वेस्ट आहे, आपण आपापल्या जागेवरती पोहोचायचं आहे. 30ला 4 फलंदाज बाद आहेत. 6 चेंडू 37चं समीकरण. पहिला चेंडू ज्यावरती DRS घेतलाय बॅटिंग करणारा जे बजरंग कोलठणनं. वाईड बॉल आहे. JP सरांचा सिग्नल आलेला आहे. धावसंख्या 1 पुढे पोहोचते. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 31 धावा 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये आता 6 षटकार हवेत. 6 चेंडू आवश्यकता 36 धावसंख्येची. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, पूल करतायत. ऑन साइडला क्षेत्ररक्षक मिडविकेटला पोहोचलेले आहेत. एक सिंगल झाली. पूर्ण दुसऱ्या धावेचा कॉल. मिसफिल्ड मिस्टेक आणि दुसरी धाव देखील आता सहजतेनं पूर्ण केलेली आहे. 2 धावसंख्या 33 या आकड्यावरती. 5 चेंडूंमध्ये आता समीकरण आपण बघत आहोत 34 धावसंख्येचा. 5 चेंडू 34 धावा. आता टार्गेट थोडं आवाक्याचा बाहेर गेलेलं आहे. बॉल जागेवरतीच विसावलाय. धाव इथे मिळणार नाही. निर्धाव चेंडूची सांगता होईल आणि धावसंख्या धावफलकावरती स्थिर आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू 34. सामना थोडा आवाक्याबाहेर गेलेला आहे. तो बॅटिंग करणाऱ्या या बजरंग कोलठण क्रिकेट संघाच्या. यावेळेस फाईन स्कूप करतायत. लॉकस्टॉपला 4 धावा आल्या, मात्र उशीर झालेला आहे. वेळ निघून गेली, सत्ता संपली आणि तदनंतर सुचलेलं आहे शहाणपण. 4 धावा धावसंख्या धावफलकावरती 4 पोहोचलंय. ते सध्याच्या स्थितीला 37 धावा धावफलकावरती. औपचारिकता आता शिल्लक या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 30ची आवश्यकता. 3 बॉलचा खेळ इथनं बाकी असताना नेक्स्ट मॅच जय बजरंग असोले संघ तयार झालेला आहे जय भारत शिरगावच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी. मध्ये आला व्यत्यय. पंच सांगतात इट्स अ डेड डिलिव्हरी. पुन्हा एकदा फाईन स्कूप. चेंडू जाईल लॉंग स्टॉपला. 4 धावा. हाफ ट्रॅकर होता आणि गोलंदाजाच्या गतीचा वापर करत असताना या चेंडूला फक्त दिशा दिली आहे. चौकाराने धावसंख्या बघलं होतं पण पुढे मार्गस्थ झालेली आहे.
ते सध्याच्या घडीला 41 हव्या बरोबर दाखल करते. 2 चेंडू 26 हे समीकरण आहे. P1 मध्ये हवी तशी सुरुवात झाली नाही. P2 मध्ये धावा आल्या नाही. टॉप ऑर्डर पूर्णपणे अपेक्षा राहिली या मॅच मध्ये आणि जे बजरंग कोलटन संघ सध्याच्या घडीला या सामन्यापासून थोडा दूर आहे. अशक्य लक्ष सध्या समोर आहे कारण 2 चेंडू मध्ये 26 धावसंख्येची आवश्यकता. हा चेंडू यावेळेस वेगवान होता. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. डॉट बॉलची समाप्ती मागच्या 2-4 नंतर कमबॅक आपण बघत आहोत. मंगेश भोईरचा धावफलक स्थिर. 1 चेंडू आवश्यकता आता आपण बघत आहोत 26 धावसंख्येची. स्विच इट रिव्हर्स अँड व्हॉट अ शॉट. जाता जाता निमंत्रण दिलं होतं आणि ते स्वीकारलेले वैभवनं बॉल पाठवलाय स्विच इटच्या माध्यमातून. डीप थर्ड मॅच सीमारेषेच्या बाहेर शॉट ऑफ द आफ्टरनून. 6 धावा आणि सामना संपला. मॅच फिनिश. सामन्यावरती विजयश्री संपादित केलेला आहे. आदर्श 11 दानिवली राणे 19 धावसंख्येनं पहिल्या फेरीमध्ये पहिला विजय त्यांनी संपादित केलेला आहे. मनपूर्वक अभिनंदन आदर्श 11 दानिवली. आणि टफ अँड हार्ड लगा आपण देऊयात या मॅच मध्ये टीम बजरंग कोलटनला. सामना संपला. सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच ज्याचं योगदान आलं 13 चेंडूंमध्ये 32 धावेचं 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले. दुवादार खेळी ज्यानं साकारली तो प्रवीण भोईर अर्थातच पांड्या ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर. बालचंद्रजी भोईर ऑफिशियल स्कोरर आपण लगेचच